शेतकरी कमी क्षेत्रात विविध प्रयोग करत कमी क्षेत्रात चांगला उत्पन्न कसा मिळवता येईल हे विचार करून शेती करत आहे। अशीच काहीशी शेती सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ येथील शेतकरी हनुमंतू देशमुख यांनी केली आहे। अवघ्या 10 गुंठ्यात दोडका पिकाची लागवड करून 3 महिन्यात 1 लाख रुपयांचं उत्पन्न घेतलं आहे। या संदर्भात अधिक माहिती शेतकरी हनुमंतू देशमुख यांनी लोकलिटीशी बोलताना दिली। 5 वर्षापासून दोडका करतोय। दोडक्या लावण्याच्या अगोदर मी मशागत म्हणजे पहिली पंची मारतो, पुन्हा रोटोर सोडतो, पुन्हा बेड ओढून बेडच्या मधून शेणखत भरतो। शेणखत भरल्यावर खत का बेसळ खत थोडाफार माझा अर्धा एकर एक पोतभर टाकतो आणि आरती कंपनीचं बी आहे, त्या आरती कंपनीचं बी लावून काढतो। 3 फुटावर एक बी लावतो। 3 फुटा बी लावल्यानंतर ती बी लावल्यानंतर तिची 10 ते 12 दिवसांनी नागाळीचं औषध मारतो। नागाळी असलं तर पुन्हा मी बेसळ ह्याचं व्हायरस नागाळी आळी ह्याचं औषध मारून नंतर 1.5 महिन्यात दोडका माझा चालू होतो। 45 ते 50 दिवसात दोडका चालू होतो। मला 10 गुंठ्यात गेल्या वर्षी 1,38,000 मिळाले होते। नाही करायची म्हणलं की पहिला जास्त म्हणलं की नागाळी, पुन्हा आळी, करप्या याला सगळं औषधं मिळतात म्हणजे आहेत औषधं आहे, पण ती मी शाळा माझी कमी असल्यामुळं इंग्लिश काय येत नाही। मी ह्याच्या दुकानात जय किसानमधून औषधं आणत असतो, ती व्यवस्थित देतं त्याप्रमाणे मी करतो। सगळं करून घेतो। अगोदर इळूरवून घेतो, इळूरवून तार बांधतो, तारावर पण आडव्या काठ्या बांधून एकदा खुरपण करतो। पण काय करायची गरज तोडून फक्त मार्केट नाही तर मार्केटला 800 पासून 300 पर्यंत भाव चालतो। आज मी दोडका गेला आहे माझा, तर रेट कमी झाले आता, मग ते 800 रुपये विकत होतो। सगळ्या शेतकऱ्यांनी ह्याची पीक भरपूर आहे, ऊसापेक्षा किंवा बाकीच्या उत्पन्नापेक्षा ही उत्पन्न परवडते। आणि 3-4 महिन्यात परत ही बेड या बेडवर दुसरं जर आपल्याला काय करू वाळकं बिळकं तर करता येतात, पुन्हा मशागत करायची गरज नाही। पहिला खत असतो शेणखत भरल्यात, त्या शेणखतावर पुन्हा दुसरं पीक येऊ शकतं।